आज महाशिवरात्री असल्यामुळे सकाळी 6:30ला उठली मी. त्यानंतर रांगोळी, पूजा वगैरे आवरून मला शिवमंदिरात जायचं होतं. तर नरेशला पण 9 वाजता कामाला जायचं होतं. नरेशनी मग सकाळी गाडी वगैरे काढली आणि आम्ही निघालो. मग सपनाला पिकअप करायचं होतं रस्त्यातून आणि मग लोधाच्या इथून सपना वेट करायला लावला आम्हाला 5-10 मिनटं. त्यानंतर मग सपना आली आणि तिला घेतली. मॅडम आमच्या खूप बिझी असतात. त्यानंतर मग नरेशनी गाडी वगैरे तिथे पोचल्यावर पार्क केली. फुलहार वगैरे घेतला आम्ही आणि पूजा करायला गेलो. तर अजिबात गर्दीच नव्हती, कारण की आम्ही खूप मॉर्निंगला 7:30-8 वाजता गेलो होतो. त्यानंतर भल्या मोठ्या लाईनी चालू होतात ह्या मंदिरात आणि हा खूप जुना मंदिर आहे आणि खूप छान मंदिर आहे. इथे सायन तलाव म्हणजे तलावसुद्धा आहे आणि मंदिरसुद्धा आहे आणि काही म्हणजे सगळ्या गोष्टी इथे जवळ आहेत. गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेतला. त्यानंतर आम्ही थोडेसे फोटो वगैरे घेतले आणि निघालो. तर मला माझे स्वामी दिसले एका गाडीवर आणि माझे स्वामींचं दर्शन मला होत नाही असं कधी होऊ शकत नाही. त्यानंतर मग आम्ही निघालो. नरेशने गाडी काढली आणि मला सकाळपासून फक्त मी पाणी प्यायलेली, मला चहा घ्यायची होती आणि मग नरेशने मला चहा दिली सुधा डेअरीच्या तिथे आणि मला इथली चहा खूप आवडते. मी तशी चाय लवर आहे. त्यानंतर मग चहा वगैरे घेतली. त्यानंतर मग सपनाला ड्रॉप केली तिच्या बिल्डिंगच्या खाली आणि घरी येण्यासाठी आम्ही निघालो. माझ्यासोबत जी मुलगी आलेली लहान आहे ती बघा कशी नाचत होती. माधुरी खूप गोड आहे मुलगी आणि हिचा पण फास्ट होता. तिला शिवजींची पूजा करायची होती आणि तिला सोबत घेऊन आली. नंतर घरी आणली. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.